मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ बनवत आहे की भरपूर कामगारांना ह्याच्या संदर्भात माहिती नसावी. ही माहिती उपयोगाची आहे. तर सध्या तुम्ही बेस्ट परिवार ॲप ओपन करा. बेस्ट परिवार ओपन केल्याच्या नंतर त्यामध्ये बघा, इथे यूजफुल लिंक म्हणून असेल, त्याला क्लिक करा. मग त्यानंतर फॉर मोर एम्प्लॉई डिटेल्सला क्लिक करा. ऑटोमॅटिकली आपण आपल्या SIR फाईलमध्ये जी बेस्ट उपक्रममध्ये आपली जी माहिती आहे त्याच्यात आपण जातो. ह्याला जरा झूम करा. इथे मास्टर लिहिलं असेल, मास्टरला क्लिक करा. मग इथे एम्प्लॉई डिटेल्स आहे, आपली सगळी माहिती असते, आपला एम्प्लॉई ॲड्रेस आहे सगळं. मग इथे खाली बघा फॅमिली रिलेटिव्ह म्हणून आहे ऑप्शन्स, त्याला क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर बघा सगळी माहिती येते आणि आपले जे फॅमिली मेंबर्स असतील, बायकोचं नाव म्हणा किंवा आपली जी मुलं बाळं आहेत त्यांची इथे डिटेल येते. आता सध्या बघा ह्यामध्ये ती माहिती नाही आहे दिलेली. जर कुणाचं असं असेल तर त्याने ज्या डेपोमध्ये ते काम करत आहेत तिथे ऑफिसमध्ये जाऊन ONना भेटून ती माहिती, आधार कार्ड स्वतःचे, बायकोंचे आणि मुलगा मुलगीची फॅमिली आपले असतील मुलं, त्यांचे आधार कार्ड घेऊन तिथं जाणे आणि ते डेटा अपडेट करून घेणे. मग जर अपडेट केला तर मग त्यांची माहिती इथे येते. काही कर्मचाऱ्यांची इथं माहिती असेल तर त्यांनी ते चेक करा की तुमचं नाव आहे का, रिलेशन काय आहे, प्लस जेंडर, महत्त्वाचं बर्थ डेट आणि आधार कार्ड नंबर, ज्या फॅमिलीची आपण माहिती दिलेली आहे ते सगळे डेटा अपलोड करावायचा. आणि हा डेटा अपलोड करणे हे गरजेचं आहे. या गोष्टीला दुर्लक्ष करू नका. चुकून माकून जर उद्या आपल्याला जर काय झालं त्यानंतर मग बेस्ट उपक्रमाकडून आपल्या फॅमिलीला तेव्हा त्यांना पळापळ करावी लागते की आमच्याकडे तुमची इन्फॉर्मेशन नाही आहे, माहिती देण्यात आलेली नाही आहे, तुम्ही त्यांचीच बायको आहेत का, हे तुमचीच मुलं आहेत का, हे सगळे असे जे प्रोसिजर आहे त्यांना ते करावे लागते. म्हणून म्हणलं ह्याला दुर्लक्ष करू नका. स्वतः बघा मोबाईल ॲपमध्ये. जर मोबाईल ॲपमध्ये डिटेल असेल, आता काही कर्मचाऱ्यांचे मी बघितले 2-3 दिवसामध्ये, त्यांच्या ह्याच्यामध्ये नाव आहे, फॅमिलीचं नाव आहे, मुलांची नावं आहेत, परंतु ह्याच्यामध्ये जी बर्थ डेट आहे ती नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचे आधार कार्ड अपडेट नाही आहे. अशी काहीच गोष्टी नाही आहे. तर ही गोष्ट करा. ह्याच्यासाठीच हा म्हणलं व्हिडिओ बनवला आहे. ह्याला दुर्लक्ष करू नका. सगळ्यांनी जाऊन सोमवारी जेव्हा ऑफिस उघडेल त्या टायमाला ते करून घ्या. आणि आठवणीने वेळ काढून कुलाबा जो PF ऑफिस आहे तिथं पण जाऊन नॉमिनेशन आहे का नाही ते मोबाईलमध्ये आहे त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. जे मोबाईलमध्ये दाखवत आहे की 100% ग्रॅज्युटी आणि 100% PF हे आपल्या फॅमिलीला आहेत म्हणून ते दाखवतात, पण त्याच्यावरती पण विश्वास करू नका. वेळ काढून भले सुट्टी झाली तरी चालेल, परंतु PF ऑफिसमध्ये जाऊन ते खात्री करून घ्या की नॉमिनेशनची डिटेल त्यांच्याकडे उपलब्ध आहे का, ती डिटेल त्यांच्याकडे जमा आहे का ते चेक करून घ्या. त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. माझं नाव अब्दुल दर्जी आहे आणि मी धारावी डेपोमध्ये कार्यरत आहे. हे कामगारांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ बनवला. धन्यवाद.